नमस्कार सर्वांना, अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चविष्ट असं टोमॅटोचं सार कसं करायचं ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 5 टोमॅटो घेतलेले आहेत. आता हे टोमॅटो आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता आपण याला कट करून घेऊयात. आपल्याला हे टोमॅटो जास्त बारीकही कट करायचे नाहीत. व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला कट करायचे आहेत. आता याचप्रमाणे आपण सगळे टोमॅटो कट करून घेऊयात. आपले सगळे टोमॅटो कट करून झालेले आहेत. आता आपण याला एका कढईत मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे. ते तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण हे सगळे टोमॅटो कट करून घेतलेले त्यात घालून घेणार आहोत. आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत. यात एक आल्याचा तुकडा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि याला 5 मिनिटांसाठी आपण वाफवून घेऊयात. आपल्याला याला अधूनमधून झाकण काढून याला असं अलटून पलटून घ्यायचं आहे. आता आपण झाकण काढून याला पलटून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित असे आपले टोमॅटो वाफवले जातील, म्हणजे शिजले जातील. झाकण ठेवून आता आणखी याला वाफवून घेऊयात. आता आपले टोमॅटो सगळे वाफवून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण याला थंड होण्यासाठी काढून ठेवूयात आणि मिक्सरमधून काढून घेऊयात. आपलं असा टोमॅटो सगळे थंड झालेले आहेत. आता आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. त्यासाठी आपले सगळे शिजलेले टोमॅटो यात घालून घेऊयात. आणि याला मिक्सरमधून काढून घेऊयात. तर आपले मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जास्त पातळही नाही काढायचं आहे आपल्याला. आणि इकडं फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे कढईत. त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा. मोहरी चांगली तडतडली की जिरा टाकलेला आहे. आता आपण यात मिक्सरमधून काढलेलं टोमॅटो लगेच घालून घेऊयात आणि ह्याला मस्त असा तडका देऊयात. आता यात आपण कढीपत्ता घातलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि काही बेसिक मसाले घालणार आहोत आपण यात. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा सांबर मसाला आणि 1 चमचा आपला घरगुती मसाला. आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण यात मीठ घालून घेऊयात. 1 चमचा मीठ घातलेलं आहे, तुम्ही चवीनुसार घालून घ्या. मिठालाही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मी यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीरीलाही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. चला तर मग सर्व करूया. आपण ही टोमॅटोचं सार ज्वारीची भाकरीसोबतही खाऊ शकता, पोळीसोबतही खाऊ शकता आणि भातासोबतही खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
आणि लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.